अश्विनकडून अश्विन. धन्यवाद दीपक. या घडीची मोठी अपडेट पुन्हा एकदा. अवघ्या 3 तासात 5:30ला शस्त्रसंधी होते का आणि 8:30ला त्याचं उल्लंघन होतं काय? ठिकठिकाणी पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटना, ड्रोनचे हल्ले. त्यामुळे पाकिस्तानच्या मनात नेमकं काय आहे? पाकिस्तानचा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघड झालेला आहे. द्विपक्षीय कराराचं उल्लंघन पाककडनं झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. सूत्रांकडून ही माहिती कळते पाककडून द्विपक्षीय कराराचं उल्लंघन झालेलं आहे आणि पाकचे सर्व ड्रोन हल्ले पुन्हा एकदा भारतीय सैन्याने हाणून पाडलेले आहेत. अवघ्या 3 तासात म्हणजे 5:30 वाजता शस्त्रसंधी संदर्भातली घोषणा होते काय आणि 8:30 वाजता लगेच पुन्हा एकदा बातम्या येतात की गोळीबार झालेला आहे. ठिकठिकाणी ड्रोन्स जे आहेत ते त्या माध्यमातून हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे. सलग तिसरा दिवस आहे हा. 8:30 ते 8:45 हीच वेळ आपण गेले 3 दिवस बघतोय आणि आज पुन्हा एकदा तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने जे आहे ते हल्ल्याचे प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानचं नेमकं काय चाललंय हा प्रश्न खरोखरच विचारण्यासारखा आहे. एकीकडे अमेरिकेसारखा देश ज्यांनी या सगळ्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले केला होता असं म्हटलं जात होतं. मात्र आता ज्या पद्धतीने पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय, ज्या पद्धतीने त्यांनी गोळीबार केलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा वेळ आली अमृतसर, फिरोजपूर, पठाणकोटमध्ये ब्लॅकआउटची. तर श्रीनगरमध्ये देखील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता आणि दरम्यान या घडीची अपडेट येते. भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर आता पाकिस्तानने तोफगोळ्यांचा मारा LOC वरचा रोखलेला आहे. या घडीची अपडेट आहे. भारताने चोख असं प्रत्युत्तर दिलेलं होतं कारण भारत अलर्टच होता. कारण एकीकडे शस्त्रसंधी झाली आणि 3 तासात ज्या पद्धतीने उल्लंघन झालं त्याच्यानंतर भारताने पुन्हा एकदा गेल्या 2 दिवसांप्रमाणेच अतिशय चोख असं प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर पाकिस्तानने आता तोफगोळ्यांचा मारा थांबवलेला आहे, गोळीबार थांबलेला आहे. मात्र तरी देखील प्रश्न हाच उरतो की शस्त्रसंधी करून कमिटमेंट देऊन पुन्हा एकदा पाकिस्तानने ही कमिटमेंट तोडलेली आहे, शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये नेमका काय स्टँड असणार आहे पाकिस्तानचा, भारताची त्याबद्दलची भूमिका. अर्थातच भारताने स्पष्ट केलेलं आहे की आम्हालाही कुठेही तणाव नकोय, मात्र पाकिस्तानने जर आगळीक केली तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ. त्याप्रमाणेच पाकिस्तानच्या या पुन्हा एकदा कुटील डावाला भारताने चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे. LOC वरचा तोफगोळ्यांचा मारा भारताच्या या प्रत्युत्तरानंतर आता पाकिस्तानने रोखलेला आहे. मात्र प्रश्न पुन्हा तोच उरतो की 3 तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे पुन्हा एकदा हल्ल्याचे प्रयत्न करणं, यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानची भूमिका तरी नेमकी काय असणार आहे आणि त्याच्यानंतर मग भारत आणखी आक्रमक होऊन त्याला प्रत्युत्तर देणार आहे का, सगळे प्रश्न साहजिकच या निमित्ताने समोर येत आहेत. भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाकने गोळीबार थांबवलेला आहे अशी आताची माहिती आहे. नौशेरामध्ये पाकचे ड्रोन दिसल्याची माहिती समोर येते. दरम्यान या सगळ्यानंतर ठिकठिकाणी जे ते ब्लॅकआउट करण्याची वेळ पुन्हा एकदा आली. पाकिस्तानकडनं एकूण 11 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं बघायला मिळालं. अमृतसर, फिरोजपूर, पठाणकोट या सगळ्या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. खबरदारीचा उपाय अर्थातच योजलेला आहे. भारत सतर्क होता आणि त्या माध्यमातून आता ठिकठिकाणी ब्लॅकआउट देखील झाला. तर तिकडे श्रीनगरमध्ये पाककडनं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र पाकचे हे ड्रोन भारतीय सैन्याने हवेतच नष्ट केले. सोमेश कोलगे अधिकचे अपडेट येतील. सोमेश, आता भारताचा जो आक्रमक पवित्रा किंवा प्रत्युत्तर ज्या पद्धतीने भारताने दिलेलं आहे त्याच्यानंतर आता तोफगोळ्यांचा मारा रोखलेला आहे पाकिस्तानने. हो.